आता बातमी पुण्यातून शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 43,50,000ची फसवणूक झालेल्या व्यावसायिकाची पोलीस ठाण्यात तक्रारदार व्यावसायिक कात्रज भागातील आंबेगाव खुर्द परिसरातील रहिवासी आहे। तर नाशिकमध्ये थकबाकीदारांच्या 32.24 हेक्टर जमिनीचा जिल्हा बँक करणार लिलाव। मालेगाव तालुक्यातील 16 शेतकऱ्यांना पाठवल्या नोटिसा। 16 थकबाकीदार शेतकऱ्यांकडून 36.85 लाख रुपये आणि व्याज देणं बाकी आहे। शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले आणि शेतकऱ्यांनी कर्ज वेळीच न फेडल्याने जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आहे। शेतकऱ्यांच्या स्थावर मिळकतीचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय। भिवंडीत रईस उर्दू हायस्कूलच्या शिक्षक मुख्याध्यापकाला अटक। शाळेतील शिपायाकडे 60,000ची लाच मागितल्यानं अटक। शिक्षक शहाजान मौलाना आणि मुख्याध्यापक जियाऊर अन्सारीला अटक झाली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडलं। तर पुण्यातील शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो पुढील वर्षी सेवेत येणार। मेट्रो मार्गिकेची प्रवासी सेवा पुढील वर्षी मार्च महिन्यापासून सुरू होणार। संबंधित मार्गावरील प्रवाशांना तुर्तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। तर मेट्रो मार्गिकेवरील डक्ट टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। बेस्टच्या 170 गाड्या स्क्रॅप होणार आहेत। बेस्टच्या ताफ्यात आजपर्यंतच्या फक्त 2700 गाड्या असणार। JNNURMच्या 170 गाड्या बेस्टच्या ताफ्यातून बाहेर। बेस्टच्या ताफ्यात नवीन 2100 इलेक्ट्रिक AC बस येणार आहेत, तर 2400 आणखीन AC बस बद्दल करार आहे।